ही 2000 सालची गोष्ट आहे आणि एका कार्यक्रमाची आमची रिहर्सल चालली होती. मला तारीखही आठवते अजून 19 जून 2000 आणि रात्री 9:30ला कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालली होती आमची आणि SMS Productions निर्मित जर्नी. अचानक मला गाता गाता उजव्या बाजूला इथे डोक्यामध्ये दुखायला लागलं. म्हणून मी गाणं म्हणता म्हणता मी असा हात दाबला डोक्यावरती, तर सगळ्यांना वाटलं की हिला बहुतेक चाल आठवत नाही आहे. ते सगळे म्हणाले की अगं नाही नाही, तू बरोबर गातेस, गा, कंटिन्यू कर. तर मी त्यांना मला सांगायचं होतं की नाही नाही, चालीचा प्रश्न नाही आहे, मला डोकं दुखतं इथे. म्हणून मी ते असं डोकं दाबून त्यांना हात असा हे केलं की थांबा. आणि त्या क्षणी माझ्या हाताच्या ह्या 2 बोटांमधून आणि डाव्या पायाच्याही त्या तशाच 2 बोटांमधून इलेक्ट्रिसिटी सारखा एक फ्लो मला जाणवला आणि तो येऊन हार्टमध्ये थांबला. आणि त्याच्या दुसऱ्या क्षणाला मी कोलॅप्स झालेली होती. ॲक्च्युली तो ब्लड क्लॉट आला होता ब्रेनमध्ये आणि तो फुटला होता, त्याच्यामुळे तो पॅरालिटिक अटॅक आला होता. आणि मग तिकडनं मला जोशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ते मला जोशी हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये नेलं. तिथपर्यंतचं मला सगळं आठवतं आहे. त्याच्या पुढचं एक साधारण 20 ते 25 दिवस, साधारण 1 महिन्याभरातलं मला काहीच आठवत नाही आहे. ब्लँक आहे पूर्ण मी. आणि मी अधूनमधून शुद्धीत येत असे तेव्हा मी गाऊन बघण्याचा प्रयत्न करत होती. कारण गाणं हे खरोखर माझा जीवच आहे, माझा आत्मा आहे. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. तर मी गाण्याचा प्रयत्न करत होती आणि मला गाता येत नव्हतं, कारण पूर्ण आवाजातला ताकदच गेलेली होती. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तू आता गाण्याचा 1 वर्षभर तरी विचार करू नको, जरा थोडं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. म्हटलं अहो, गाणंच माझं सर्वस्व आहे, त्याच्याशिवाय दुसरा काही माझ्या आयुष्यात काही नाही आहे. तर मी वडिलांनाही सांगितलं की माझी तानपुऱ्याची कॅसेट जी आहे रियाजाची, ती मला तुम्ही आणून द्या इथे आणि ती इथे लावून ठेवा माझ्या डोक्याशी. आणि त्या तानपुऱ्यामध्ये मी स्वर मिळवून हमिंग सुरू केलं. पण ते इतकं अतिशय अशक्त आवाज होता तो, की मी फ्रस्ट्रेट व्हायची आणि चिडचिड व्हायची माझी, की काय हे, म्हणजे बिना गाण्याचं मी कशी जगू शकणार आहे. तर त्यातनं पण परत परमेश्वराच्या कृपेने ओंकार साधनेचं मी एक वर्कशॉप केलं. डॉक्टर जयंत करंदीकर म्हणून आहेत त्यांचं. आणि त्याचा अक्षरशः म्हणजे जसं दिवसातनं 3 वेळा आपण औषध घेतो, तसं दिवसातनं 3 वेळा 2-2 तास मी रियाज करायची ओंकार साधनेचा. आणि 1 सप्टेंबर 2000ला मी केसरीवाड्यामध्ये गणपती उत्सवामध्ये गायला उभी होती. अगदी मनासारखं गाणं येत नव्हतं, पण ॲटलिस्ट मी गाण्याच्या ट्रॅकवर आली होती. सो त्याही प्रसंगातून मला एक गोष्ट कळली की जेव्हा तुम्ही निश्चय करता की हो, हे करायचंच आहे, तेव्हा परमेश्वरसुद्धा तुम्हाला साथ देतो. आणि पण तुमचे प्रयत्न मात्र पूर्ण असले पाहिजेत. तुम्ही त्याच जागी खचून बसता कामा नये. परत मी सांगेन की माझा मुलगा त्यावेळेस फक्त 2.5 वर्षाचा होता, पण त्यांनीसुद्धा मला इतकं एन्करेज केलं. इतका छोटासा मुलगा, त्याला मी माझ्या मुलापेक्षा मी माझा मित्रच समजते. आणि त्यांनी खूप मला एन्करेज केलं की मा, तू रियाज नाही केलास, तू ओम नाही म्हटलंयस आज, असं तो मला सांगायचा आणि रियाजाला बसवायचा. आणि असं करत करत फायनली आवाज जागेवर आला. त्याप्रमाणे या एवढ्या कठीण प्रसंगातून बाहेर आली मी आणि पुन्हा गायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मला अनेक पुरस्कार मिळाले. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट. सो देवाची कृपा आहे ह्या गोष्टीमध्ये. आणि आणखीन एक मी प्रोफेशनल लाईफमधला एक प्रसंग तुमच्याशी शेअर करू इच्छिते की जो मला ब्लड क्लॉट येऊन गेला त्यानंतर थोडासा चालण्यामध्ये मला प्रॉब्लेम राहिला. कारण मी आवाजाच्या डेव्हलपमेंटकडे पूर्ण फोकस केलं होतं, कारण ते माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे चालण्यामध्ये माझा थोडासा डिफेक्ट राहिला. आणि त्यानंतर असा काही अनुभव आले ज्याचं मला तेव्हा खूप वाईट वाटलं, पण आता मला हसायला येतं. आणि आता मी त्या लोकांना थँक्यू म्हणते की वा, तुम्ही मला नाकारलं ते बरं केलं. की लोक सांगायचे की नाही धनश्री, तुझं गाणं फार अप्रतिम आहे, म्हणजे तुझ्या गाण्याचा मी खूप मोठा फॅन आहे, पण स्टेजवरती आजकाल शोला खूप महत्त्व असतं,
तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे चालता ह्याला, तर त्या ह्यानी तुझं जरा तुला नाही मला घेता येणार कार्यक्रमात. मी घरी येऊन मला खूप म्हणजे अक्षरशः रडायची मी, की हे काय आहे, गाण्याचा आणि चालण्याचा काय संबंध आहे. मी त्यांना म्हणायची तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे का, ऑडिओ करायचा आहे ना, मग आवाजात तुम्ही सांगा, मी वाटेल ती मेहनत करून मी माझ्या आवाजामध्ये इम्प्रूव्हमेंट करीन, पण चालण्याचं मी नाही करू शकत आहे ह्याच्यापेक्षा जास्त. तर ते म्हणायचे की नाही नाही, परत कधीतरी, परत कधीतरी, असं अगदी करून खूप जणांनी रिजेक्ट केलं त्यावेळेस. पण त्यातनं मला मला एक लक्षात आलं की कुठलं दार बंद आहे हे तुम्हाला माहिती असलं की तुम्ही ते दार ठोठवायला जातच नाही ना, मग तुम्हाला तुमचा रस्ता आपोआप मिळत जातो. असं करत करत मला माझा रस्ता सरळ कुठला आहे हे कळलं. मला असं वाटतं की सक्सेसची डेफिनेशन तुमची काय आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातलं सक्सेस म्हणजे मला माझ्या मनासारखं गाता येतं आहे आज, आणि संगीतकार म्हणूनही खूप छान कामं माझ्या हातून घडत आहेत. खूप छान परदेशांमध्ये खूप अवॉर्ड्स मिळत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हा रस्ता मला मोकळा मिळाला, या ज्या लोकांनी मला नाकारलं त्यांच्यामुळे तो रस्ता मला मोकळा मिळाला. सो मी आता मला खूप हसायला येतं की अरे तेव्हा मी काय रडली कशाला, उलट मी त्यांचे तेव्हा आभार मानायला पाहिजे होते. आणि आत्ता मी मानते ह्या माध्यमातून आभार त्यांचे, की खरंच तुम्ही नाकारलत त्याच्याबद्दल धन्यवाद, की मला माझा रस्ता मिळाला, मला माझ्या आवडीचं काम करायला मिळालं, मला माझ्या चॉईसनी काम करता आलं. नाहीतर मग काय आहेत तीच गाणी गात बसा आणि हे असं करत बसली असती मी. पण मला माझा रस्ता तुमच्यामुळे मिळाला. सो तुमचे आभार मनापासून. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा